नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,392.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,538.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 107.92%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,775.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,109.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 497.33 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 205.17%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 430 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 464.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 216.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 93.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. चला आता बोलूया नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,614.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,724.25 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,875.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -19.06%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 5 जुलै 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 171.01 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 200 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 422.44%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.